हिरूबाई गंगावशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळाच आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श ठेवला। केक कापून औपचारिक साजरा करण्याऐवजी त्यांनी हा खास दिवस सर्वसामान्य लोकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला। वाढदिवसानिमित्त त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्न वाटप केले। तसेच स्वामी समर्थ मठ येथे गरजू आणि गरीब बांधवांसाठी अन्नदान करून त्यांनी समाजसेवेची भावना जपली। या उपक्रमामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातील संवेदनशील आणि समाजाभिमुख बाजू ठळकपणे समोर आली। या प्रसंगी प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान साहेब आणि त्यांचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता। सर्वांनी मिळून हा दिवस अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय बनवला। हिरूबाई गंगावशी यांचा हा साधेपणाने आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेने साजरा केलेला वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। हिरू हा आमचा कळव्याचा फक्त कार्यकर्ताच नाही तर खऱ्या अर्थाने माझा भाऊ आहे। गेले कित्येक महिने मी हिरूबरोबर फिरतोय। त्याची ओळख फक्त कळव्यात नाही पण कुठेही आम्ही फिरलो की हिरूला हाक मारणारे त्याचे मित्र भेटतात। आज अभिमानाची गोष्ट आहे की आज त्याचा वाढदिवस होता आणि जे मला अपेक्षित होतं की हिरूच्या वाढदिवसाला जे होईल ते त्यांनी आज मला करून दाखवलं। त्यांनी पहिले म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे घेऊन जाऊन फळं वाटप केलं सगळ्या पेशंट्सला। त्याच्यानंतर आम्ही टेंबी नाक्यावर गेलो, तिथे गरीब लोकांना जेवण वाटप झालं। म्हणजे जी पवारसाहेबांची संकल्पना होती की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, त्याची प्रचिती आज हिरूने दिली। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि पुऱ्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात तो राजकारणातही पुढे येऊ असा विश्वास मी आपल्या माध्यमातून प्रकट करतो।